एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी आजपासून राज्यभरात आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी आहे। राज्यामध्ये अनेक भागात या संपाचा परिणाम दिसू लागलाय। मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल एसटी स्थानकामध्ये एसटी कर्मचारी आंदोलन करतायत, तर नागपूरमध्ये गणेशपेठ एसटी आगारातही कर्मचारी आंदोलन करतायत। वाशिममधली एसटी सेवा ठप्प झाली आहे, तर कोकणातही या संपाचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसतोय। रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर डेपोमधून सकाळपासून एकही बस सुटलेली नाही। चिपळूण आणि खेड डेपोमध्ये काही प्रमाणात बस सेवा सुरू असल्याची माहिती आहे। तर मुंबईतून मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये एसटी न आल्यानं तिकीट काढलेल्या प्रवाशांना मिळेल त्या गाडीत बसण्याची वेळ आता आलेली आहे। संतप्त प्रवासी आणि एकूणच एसटी डेपोवरील आढावा घेतलाय सूरज सावंत यांनी। एसटी कर्मचाऱ्यांनी आजपासून संपाची घोषणा केलेली आहे आणि याचा फरक हा मुंबईतल्या देखील अनेक एसटी डेपोंवरती पाहायला मिळत आहे। मुंबईत आज मुंबई सेंट्रलमध्ये अनेक गाड्यांची कमतरता ही जाणवत असल्याची माहिती या ठिकाणी काउंटरला देण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे अनेक बसगाड्या या लांबून मुंबई सेंट्रलमध्ये येतात। या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची कुठेतरी गैरसोय होते। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांनी तिकीट काढलं होतं आणि त्यांची गैरसोय झालेली आहे। साहेब, काय सांगाल, कुठे जाणार होतात आपण आणि काय नेमकं आता सांगण्यात आलंय? काही ठिकाणी गाड्या डेपोतून रद्द करण्यात आले आहेत। आता इथून अजून कन्फर्म नाही आहे। जर काय कन्फर्म होत असेल तर तुमची कुठल्या तरी गाडीची सोय करून देतो असं रेडिओ ऑफिसर बोलले। गैरसोय या ठिकाणी प्रवाशांची होताना पाहायला मिळते। अहो, दरवेळेला जर असंच होत असेल तर प्रवाशांनी काय करायचं ना, कसं जायचं दसरा दिवाळीला? आता उद्या तोंडावर गणपती आले। पाहतोय प्रवाशांची ही संतप्त प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळते आहे की सण उत्सव हा तोंडावर आहे आणि अशा असताना जर संपाचं या ठिकाणी पुकारला जात असेल कर्मचाऱ्यांकडनं तर नेमकं जायचं कसं, चाकरमान्यांनी गावी जायचं कसं, अनेक गोष्टी या कोलमडून पडलेल्या आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं मुंबई सेंट्रलवरती तर अनेक प्रवासी हे या ठिकाणी तिकीट काढून बसलेले आहेत। त्यांची देखील या ठिकाणी एसटीची वाट पाहताना हे कर्मचारी पाहत आहेत। अनेक गाड्या या मुंबईत बाहेरून येतात, त्या मुंबईत अद्याप आलेल्या नाही आहेत। त्यामुळे एसटीची कमतरता किंवा एकूण त्याची संपाची झळ ही मुंबईतील अनेक एसटी डेपोंना देखील पडल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।